ह्या सगळ्या त्रासाला असणाऱ्या कंटाळून ज्या आईला तो धुंदुकारी मारत असायचा, मला पैसे दे, मला दारू प्यायची आहे असं म्हणणारा धुंदुकारी रोज आईला मारायचा, लाथा द्यायचा, नको तसे शब्द वापरायचा. म्हणून त्या धुंदुलूने असणाऱ्या विहिरीमध्ये उडी टाकली आणि आपला प्राण त्याग केला. आईही वारली आणि वडील देखील घर सोडून गेले. मग राहिला एक धुंदुकारीच. आणि जो गोकर्ण आहे तो यात्रा करण्याकरता घराच्या बाहेर अगोदरच निघून गेला होता. मग जो धुंदुकारी आहे अगोदर तरी बाहेर जायचा आणि वैश्यांची भेट घ्यायचा, त्यांच्या संगतीला राहायचा. पण काही दिवसानंतर त्या 5 असणाऱ्या ज्या वेश्या आहेत त्या वेश्यांना घरामध्ये आणून ठेवलं. रोज रात्री दिवसा असणार त्यांच्यासोबत राहायचा, नाचगाणं असेल. आणि त्या ज्या वेश्या आहेत त्यांना फक्त पैशाची लालसा असायची आणि मग त्यांच्यासाठी तो चोरी करायचा. असे कितीतरी दिवस चालत राहिले आणि कितीतरी दिवसापर्यंत असं चालत राहत असताना एक दिवशी त्या वेश्याने अशी मागणी केली की तू जा आणि आम्हाला वस्त्र घेऊन ये, जे काही नवीन वस्त्र असतात ते वस्त्र घेऊन ये, सोनं घेऊन ये आणि पैशाची कमतरता आहे तू सोनं पण घेऊन ये. आणि मग त्याचं ऐकून तो कामातूर झालेला होता, वेडा झाला होता. जे वेश्या सांगतील तसंच तो काम करायचा. आणि मग तो गेला आणि त्यांनी चोरी करून भरपूर असणारं धान्य आणलं घरी. धान्य आणलं, सोनं आणलं, पैसे पण आणले आणि नवीन असणारे वस्त्रही त्या वैश्याकरता आणले. आणि ज्यावेळेस तो रात्री झोपल्याच्या नंतर वैश्याने विचार केला, हा कधी ना कधी सापडणार आहे, राजा ह्याला कधी ना कधी मृत्यूदंड देणार, ह्याला कधी ना कधी शिक्षा करणारच आहे. मग आपण एक काम करू, आपण ह्याला आज घरामध्येच मारून टाकू, ह्याची आत्महत्या करू आणि ह्याला मारून टाकल्याच्या नंतर आपण कुठेतरी लांब निघून जाऊ. असं ज्यावेळेस त्यांनी ठरवलं, जो धुंदुकारी आहे तो शयन कक्षामध्ये झोपला होता आणि झोपल्याच्या नंतर मग त्याच्या काही डोक्यात आलं नाही. मद्यप्राशन केलेलं होतं. त्या 5 असणाऱ्या वेश्या आल्या, ज्या वैश्यांनी त्याच्या घरामध्ये असणारं जेवण केलं होतं, त्याच्याच असणाऱ्या जीवावरती इतके दिवस राहत होत्या. त्याला असणारं दोरीने बांधलं आणि दोरीने बांधल्याच्या नंतर त्याला फाशी देण्याचा प्रयत्न केला. एवढ्यानेही त्याचा जीव जात नव्हता. आणि जीव जात नव्हता म्हणून ज्या असणाऱ्या चुलीमध्ये जे असणारे लाकडं असतात ते लाकडे पेटवले. तसा जो हार असतो तो हार त्याच्या तोंडामध्ये टाकला. गरम असणारे जे लोखंडाचे जे काही हत्यार आहे ते हत्यार त्यामध्ये चांगले लाल केलं आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत होत्या. इतकी असणारी व्याकुळ होत होता की मला सोडून द्या, मला माफ करा. पण जेवढं काही त्यांनी पाप केलं होतं ते समोर आलं. वेश्याने त्याला तडपून मारलं, कारण की त्या वेश्याला कुणाची गरज नसते. आज धुंदुकारी आहे, उद्या काही दिवसांनी दुसरा कोणीतरी असेल, असं त्यांची दिनचर्या रोज दिवसाची चालत असते. त्यांचा संबंध फक्त पैशांशी असतो, बाकी कुठल्याच गोष्टीशी नाही. त्या धुंदुकारीला त्यांनी इतकं विचित्रपणे हल्लं आणि घरामध्येच खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला असणारं पुरून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाव झोपेतच होतं, त्यावेळेसच त्या गाव सोडून निघून गेल्या. आणि मग कितीतरी महिने ते ज्यावेळेस घराचं दार बंद होतं, मग शेजारी जे लोक राहणारे होते ते लोकांनी विचार केला, ज्या 5 वेश्या रोज नृत्य करायच्या याच्यासोबत राहत असायच्या त्या वेश्या दिसत नाही. घर असणारं बंद आहे आणि घरामधून इतकी दुर्गंधी येत आहे. आपण एक काम करू, आपण आतमध्ये जाऊन पाहू की घरामध्ये काय आहे, इतका दुर्गंधी काय येत आहे, काही झालंय का. आणि ज्यावेळेस त्यांनी दार उघडलं, दार उघडल्याच्या नंतर आतमध्ये गेले. राजाला असणारी सूचना दिली की असं असं घडलेली आहे इथं गोष्ट. आणि मग ज्यावेळेस राजाला ही गोष्ट कळाली आणि खड्डा असलेला तो परत असणारा उकरला आणि उकरल्याच्या नंतर आतमध्ये असणारा धुंदुकारी एका मृत अवस्थेमध्ये पडलेला होता. इतकं दुर्गंध पसरलेली होती, तसणार पूर्ण रक्तभंबाळ झालेला होता. इतकं असणार विचित्रपणे त्याला मारलेलं होतं. आणि मग ही ज्यावेळेस बातमी अनेक गावापर्यंत पोहोचली की एक असणारा धुंदुकारी नावाचा मुलगा स्वतःच्या आईला त्याने मारून टाकलं, आईला त्रास देत होता. ही संपूर्ण असणारी गोष्ट ज्यावेळेस भरपूर गावापर्यंत पोहोचली. आणि मग ज्यावेळेस तीर्थयात्रा करणारा जो गोकर्ण आहे त्या गोकर्णाला असणार ही सूचना कळाली.
त्याच्यापर्यंत हा समाचार पोहोचला आणि त्याला दुःख झालं की आपला असणारा भाऊ, ज्याच्यासोबत आपण बालपण असणार सोबत घालवलेला आहे आणि असणारा धुंदुकारी आज मरण पावला. आणि काही वेळा असंही होतं की सोबत राहिलेले मित्र, सोबत राहिलेला भाऊ काही वेळा गुणांनी वेगळा असू शकतो. आणि मग एक नातं म्हणून, भावाचं नातं म्हणून गोकर्ण गावामध्ये आला. आणि मग घराची अवस्था इतकी बेकार असल्या कारणामुळे तो अंगणामध्ये झोपला. आणि अंगणामध्ये झोपल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला जो धुंदुकारी आहे त्याला इतक्या विचित्र पद्धतीने मारला असल्यामुळे तो एक भूत अवस्थेमध्ये तयार झालेला होता. कधी हत्तीच्या रूपामध्ये यायचा, कधी घोड्याच्या रूपामध्ये यायचा, कधी इतका घाण अवस्थेमध्ये यायचा भूताच्या प्रमाणे आणि गोकर्णाला उठवायचा, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा, त्याची जी निद्रा आहे ती भंग करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग गोकर्ण स्वतःहून उठला आणि धुंदुकारीला आवाज दिला, धुंदुकारी दादा, तू घाबरू नको, मला माहितीये ज्या 5 वेश्या होत्या ज्यांच्याकरता तू चोरी करायचास त्याच वेश्यानी आज तुला मारून टाकलं. तू काळजी करू नको, मी आलेलो आहे आणि मी तुला या दुःखामधून नक्कीच बाहेर काढेल. तुला प्रेत योनीमध्ये मी राहू देणार नाही, तुला नरकामधून मी बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि धुंदुकारीने रडत रडत म्हणाला, अरे गोकर्णा, माझ्या हातून कितीतरी पाप घडलेले आहेत, एवढंच नाही, मी माझ्या वडिलांना नको तसे शब्द वापरले, माझ्या आईने माझा ज्या सांभाळ केला त्या आईला मी माझ्या पायाने लाता मारल्या, नको तशा शिव्या दिल्या, नको ते शब्द वापरले आणि माझ्या आईने विहिरीमध्ये उडी टाकून प्राण त्याग केला. माझ्यामुळे तुला घर सोडून जावं लागलं आणि एवढं करून सुद्धा तू माझ्यासाठी मदत करत आहेस. खरं मला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की माझा भाऊ माझ्यासारखं इतकं होऊन देखील तू माझी मदत करत आहेस. आणि मग गोकर्णाने ठरवलं की जी भागवत कथा आहे ती भागवत कथा जर ऐकवली तर नक्कीच धुंदुकारीचा असणारा उद्धार होईल. आणि मग हा जो असणारा गोकर्ण आहे या गोकर्णाने देखील जी भागवत कथा आहे ती भागवत कथा श्रवण करण्याकरता त्यांनी सांगितली की धुंदुकारी, तू एक काम कर, जी भागवत कथा आहे ती भागवत कथा तू 7 दिवसापर्यंत अखंडपणे श्रवण कर, म्हणजे तुझा असणारा जी दुःखाची असणारी निवृत्ती होईल. मग ज्या ठिकाणी शौनक ज्यावेळेस सुतांना प्रश्न विचारतात की हे तर ठीक आहे, परंतु जो परीक्षित राजा आहे त्या परीक्षित राजाचं काय, जो परीक्षित राजा आहे तो परीक्षित राजा देखील कथा श्रवण करत होता आणि कथेमध्ये असलेली कथा मी या ठिकाणी तुम्हाला श्रवण करवत आहे. आणि मग ज्यावेळेस सुतांनी सांगण्याकरता सुरुवात केली की या भागवत कथेमध्ये विशेष वाटणारी गोष्ट आहे, आपण रामायण ऐकतो, रामायणामध्ये फक्त आणि फक्त श्रीरामांचाच असणारा कथा आणि श्रीरामांचाच उल्लेख आहे, परंतु याच असणाऱ्या भागवत कथेमध्ये असे 22 अवतार आहेत, त्या 22 अवतारांचं देखील वर्णन केलेलं आहे, परंतु आपल्याला एवढं सांगणे शक्य नाही. म्हणून भागवत कथा जी आहे त्या भागवत कथेमध्ये 22 अवतारांचं असणारं वर्णन केलेलं आहे. आणि जे हे 22 अवतार आहेत ह्या 22 अवताराचं वर्णन ज्यावेळेस सूत शौनकांना सांगतात की ज्यावेळेस पृथ्वी असणारी तयार करण्याचा विचार ज्यावेळेस विष्णू भगवंताच्या असणाऱ्या डोक्यामध्ये आला आणि त्यांनी ठरवलं की आपण पृथ्वीचं असणारं संरक्षण करणार आहोत आणि पृथ्वीच्या असणारे आपल्याला उत्पत्ती करायची आहे, त्यावेळेस काय करावं लागेल तर पंचमहाभूतापासून 10 इंद्रिय आणि 1 मन असा असणारा जो पुरुष आहे त्या पुरुषाचा असणारा अवतार घेतला. आणि या पुरुषाचा अवतार घेतल्याच्या नंतर जे असणारे क्षीरसागरामध्ये शयन करतात त्यांच्या नाभीमधून असणारे एक कमलाची असणारी उत्पत्ती झाली आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची असणारी उत्पत्ती झाली. ती कशी, ज्यावेळेस कमळाची असणारी उत्पत्ती त्या नाभीमधून झाली त्यावेळेस ब्रह्मदेव त्या कमळामध्ये होते आणि उठल्याच्या नंतर ब्रह्मदेव ज्यावेळेस उठले त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तरी 4ही दिशेला फक्त आणि फक्त त्यांना पाणी दिसत होतं, कारण तो क्षीरसागर आहे. त्याची उंची किती आहे, रुंदी किती आहे हे आजपर्यंत कुणाला सांगता येणार नाही. आणि मग ज्यावेळेस त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि देवाला प्रार्थना केली, भगवंता तुम्ही मला जन्म दिला
हे तर ठीक आहे, परंतु मी करू काय हा प्रश्न पडला. ह्या कमळामध्ये राहून करू तरी काय.